नमस्ते। मॉम हेल्थ केयर में आप सभी लोगों का स्वागत है। आज मैं आप सभी लोगों को हमारी आई की जो है एक बहुत ही अच्छी टेस्टमनी आप सभी लोगों को बताने वाला हूँ। तर आई नमस्ते। नमस्ते। काय नाव आहे आई तुझं? सुलोचना कनोजे। सुलोचना कनोजे। आई, तुला ह्या मॉम हेल्थ केअर मध्ये येण्याच्या पूर्वी नेमकं तुला काय त्रास होता, काय प्रॉब्लेम्स होते? मला काय त्रास म्हणजे मला बसता पण येत नव्हतं नीट आणि बोलताना पण येत नव्हतं, एवढा दम लागायचा आणि नुसता मला खूप त्रास व्हायचा। साधारण आज जवळजवळ 30 वर्ष व्हायला आली। मी सगळीकडनं माधव बागला पण जाऊन 7 दिवस राहिले, कुठून तरी आराम यायला पाहिजे म्हणून। मग काय औषधं डॉक्टरकडे जा, औषधं घ्या, काही फरक नाही। पण इथं आता मला 4 महिने झाले। 4 महिन्यात माझं दम पण गेला, मी चढायला पण लागले वर जिने आणि पाय पण दुखायचे एवढे, म्हणजे बसता पण यायचं नाही, ती पण आता बसते आणि मला खूप म्हणजे खूपच आराम आला मला। आणि हा सर्व आराम तुला कशामुळे आला? मॅटमुळे मुलं मला एवढं बरं वाटलं। मॉम मॅट मुलं मला घरी किती शेकवा काही करत त्याने आराम नाही आला, पण मला मॉम मॅटनी मला खूप आराम आला आणि मला खूप बरं वाटलं। म्हणजे आता माझं काही दुखत नाही, आता काही दुखत नाही, काही नाही, अगदी मला खूप आराम आला। आणि मी येताना सगळ्यांना हेच सांगत येते, घरपासून निघाल्यावर मला इथं गेल्यानंतर खूप बरं वाटलं। तुम्ही चला, माझ्या मिस्टरांना सुद्धा मी बोलते, अहो डॉक्टरकडे पैसे घालवण्यापेक्षा इथं चांगलं आहे ना, तुम्ही चला। तर त्यांना एक जागेवर बसणं जमत नाही, त्याच्यामुळे नाही, मी रोज आमच्या दोघांचे त्याच्यावरूनच चालले। मी थांबत नाही घरी, माझं काही काम असलं तरी बाकी ठेवते, पहिली मॉम मेटवर येते आणि इथून गेल्यावर मग काय असेल ते करायचं। पण इथं आल्याशिवाय मला बरं नाही वाटत, आणि इथनं गेलो का मला हलकं वाटतं, एकदम सगळं जसं ओझं खाली उतरून ठेवल्यासारखं वाटतं आणि खूप मला बरं वाटायला लागलं। आणि खूप मॅम मेटच्या अगदी मॅम मेटची मी खूप आभारी आहे। म्हणजे मला खूप फरक आला हो, एवढ्या औषधाने मी खूप कंटाळले होते अहो, पण आता इथं मला अगदी मॅम मेटला आल्यापासून मला खूप चांगलं वाटलं। आणि सगळ्यांनी येत जा, हे खरंच चांगलं आहे। अगदी मी तर सगळ्यांना सांगते, अगदी मी इथं जायला लागल्यापासून मी खूप म्हणजे माझंच मला शरीर हलकं वाटायला लागलं, एवढं जड वाटत। कामांमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल नेमका आता घडून तुला काय दिसतोय बदल पहिल्यामध्ये? आता म्हणजे मला वागता येत नव्हतं, कुठचं काम तिथली वस्तू आणायची तर त्याच्याकडे 3-3 वेळा मला बघायला लागायचं, पटकन वागता येत नाही, घेता येत नाही। आता मला काहीच त्रास नाही, आता मी अगदी पहिल्यासारखी हलकी म्हणजे तुला बसायला म्हणजे तुला खाली वगैरे बसायला जमते आता बसते। म्हणजे हा एकच पाय आहे तो खूप दुखतो, म्हणजे त्याचं ऑपरेशनच करायला सांगितलं होतं, पण मी नाही केलं। म्हणजे डायबिटीस आहे, ऑपरेशन कुठं करायचं, पण मला इथं आल्यापासून खूप आराम आला आणि आता काय तेवढा दुखत नाही। पहिलं तर अजिबातच, आज किती वर्षात खाली नाही बसले। तरी साधारणतः तुम्हाला जमतंय, तुला बसून दाखवायला बघ बरं, जमतंय का? हे बघा, बसते नाही काही। अच्छा, बघा अशी बसते। ओके, आता म्हणजे ही गोष्ट गेल्या 30 वर्षात तू बसली नव्हती? बसले, मी सांगतो खुर्चीवर काय करायचं असलं तरी खुर्ची घ्यायला लागायची, मला उठताना बसताना येत नव्हतं। पण ह्या 4 महिन्यात काय झालाय बदल तर काय सांगतो, मला खूप बदल झाला आणि मला खूप बरं वाटतं ह्या मेटवरती। आता तुम्ही सर्वांनी पाहिलं की आईला केवढा चांगला बदल जो आहे झालेला आहे, की तिला आता उठता येते, बसता येते, सगळं काम तिचं करता येते। हा बदल जो आहे फक्त आणि फक्त आपल्या मॉम हेल्थ केअर मुळे, मॉम मॅट मुळे जे आहे मिळालेला आहे। मॅटने मला खूप बदल झाला आणि खूप मला आराम आला। मी तर म्हणतो एवढा पैसा फुकट घालवला मी नाही। तुला जे आता व्हिडिओ मध्ये पाहतात त्या लोकांना तू काय सांगू इच्छिते? सगळ्यांनी थेरपीला या आणि थेरपी घ्या, हीच माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, कारण मला तर स्वतःला खूप बरं वाटलं। एवढी मी कंटाळलेली एवढ्या 30 वर्षात, ते मला एवढ्या 4 महिन्यात मला आराम आला आणि अगदी सनसनीत झाले मी। ओके, मॉम हेल्थ केअर चांगलं आहे, मॉम हेल्थ केअर लय भारी, आणि आपलं मॉम मॅट पण लय भारी